तर नमस्कार मंडळी. तर आजचा विषय आपला काय आहे? आजचा विषय आपला असा आहे की यूट्यूब चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज कसं करायचं, त्याचे काय काय नियम आहेत. खूपच लवकर म्हणजे जास्त लवकर आपल्याला कसं करता येईल याच्याबद्दल आपण थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत राहा. जर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला तरच तुम्हाला माहिती समजेल. मधामध्ये कुठेही स्किप करू नका. तर मित्रांनो, यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी आपल्याला 2 नियम महत्त्वाचे आहेत. पहिला नियम म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्ये आपल्याला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाईम असा त्याचा क्रायटेरिया असतो. पण तो खूप जणांना क्रायटेरिया पूर्ण होत नाही. तर सुरुवातीला काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला लाँग व्हिडिओ अजिबात आपल्या व्हिडिओवर चॅनलवर अपलोड करायचे नाहीत. सुरुवातीला काय करायचं, एक 10, 20, 30 शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचे. त्यानं काय होईल, आपला सबस्क्रायबर बेस वाढेल. म्हणजे कमीत कमी 400-500 लोक सबस्क्रायबर बेस गेला की त्याच्यानंतर काय करायचं, मग हळूहळू लाँग व्हिडिओ पण टाकायचे. आणि जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होईल त्याच्यानंतर कोणतीही एकच कॅटेगरी ठेवायची आपल्याला. एक तर शॉर्ट ठेवायची, एक तर लाँग ठेवायची. कारण काय होतं मित्रांनो की शॉर्टचे जे सबस्क्रायबर असतात ते लाँग व्हिडिओ बघत नाहीत आणि जे लाँगचे सबस्क्रायबर असतात ते शॉर्ट व्हिडिओ बघत नाहीत. त्याच्यामुळे असं मिक्सिंग होतं. त्याच्यामुळे काय करायचं, आपल्याला एकच कॅटेगरी ठेवायची. नंतर चॅनल जेव्हा मॉनिटाईज होईल तेव्हा एकच कॅटेगरी ठेवायची, जेणेकरून आपलं चॅनल काय होईल, बूस्ट होईल. आणि जेव्हा आपण चॅनलचे सबस्क्रायबर वाढवतो तेव्हा आपल्याला कुणाच्याही मोबाईलवरून चॅनल सबस्क्राईब करायचं नाही. त्यानं काय होते की आपण जर आपल्या मित्राच्या, घरच्या, भावाच्या, कोणाच्याही मोबाईलवरून जर सबस्क्राईब केलं तर ते तर आपला एकदा दोनदा व्हिडिओ बघतील, पण रेग्युलर त्याला व्हिडिओ बघणार नाहीत. कारण त्यांना त्या व्हिडिओची आवड नसते, त्या क्षेत्रामध्ये त्याला त्या व्हिडिओची आवडत नसते. आणि आपण काय करतो, जबरदस्ती त्याला म्हणतो की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या माणसाला आवड आहे त्या क्षेत्राची ते माणसाला सांगायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतात. त्याच्यामुळे कोणाच्याही मोबाईलवरून आणि कोणाच्याही मित्राच्या वगैरे मोबाईलवरून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू नका. आणि कोणालाही असे फालतू म्हणजे कोणाकडेही अशी लिंक शेअर करू नका. जे तुमचे व्हिडिओ 100% बघतील त्याच लोकांना तुम्ही व्हिडिओची लिंक शेअर करा, तरच तुमचं चॅनल लवकर ग्रो होईल. आणि सुरुवातीला आपण चूक काय करतो मित्रांनो की याला पाठव व्हिडिओ, त्याला पाठव. तुम्ही खूप जणाला सेंड करता पण त्याच्यातले जवळपास 5-20% लोक बघत नाहीत. त्याच्यामुळे काय होतं, इम्प्रेशन यूट्यूब आपलं ज्या लोकांनी आपले सबस्क्राईब केलेलं आहे, म्हणजे ज्या मित्राच्या मोबाईलवर आपण त्याला जबरदस्ती सबस्क्राईब करायला लावलेलं आहे. समजा उदाहरणार्थ आपण 50 लोकाला जबरदस्ती म्हणजे मित्राला सबस्क्राईब करायला सांगितलं आणि त्याने सबस्क्राईब केलं, तर यूट्यूब काय करणार सर्वात अगोदर, कारण की तुमचं चॅनल जे असणार ते नवीन असणार. यूट्यूब सुरुवातीला काय करणार, तुमचे ते व्हिडिओ त्या सबस्क्रायबरपर्यंत सर्वात अगोदर त्यांच्यापर्यंत पाठवणार. म्हणजे 50 लोकांपर्यंत तो व्हिडिओ पाठवणार. आणि त्या लोकांना जर व्हिडिओ नाही बघितला आणि ते बघणारच नाहीत, कारण की त्याला त्या कॅटेगरीमध्ये आवड नसते. जे आपण व्हिडिओ बनवतो त्या कॅटेगरीमध्ये त्या माणसाला जर आवड असेल तेच माणसं बघतात. त्याच्यामुळे काय होतं, इम्प्रेशन डाऊन होते. आणि एकदा इम्प्रेशन डाऊन झालं की यूट्यूब इम्प्रेशन लवकर अप होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करा की कोणालाही व्हिडिओ नका पाठवू. ऑटोमॅटिक तुमचे व्हिडिओ सर्च लिस्टमध्ये जातील, ऑटोमॅटिक तुमचे व्हिडिओ रँक होतील आणि ज्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओ आहे त्या कॅटेगरी लोकाला ऑटोमॅटिक जातील. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, राहिला विषय कॅटेगरी. आपण काय करतो की आपल्या चॅनलची कॅटेगरी सिलेक्ट करत नाही. त्याच्यामुळे आपले चॅनल लवकर बूस्ट होत नाही. कॅटेगरी म्हणजे काय की उदाहरणार्थ एंटरटेनमेंट, कॉमेडी, एज्युकेशन, टेक कॅटेगरी झालं. खूप साऱ्या कॅटेगरी आहेत. ते कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची असते. समजा आपण उदाहरणार्थ शेतातील दररोज डेलीचे व्हिडिओ बनवत असतील आपल्या जीवनातील, तर आपल्याला काय करायचं आहे, डेली ब्लॉग असे व्हिडिओ, अशी कॅटेगरी तिथे सिलेक्ट करायची आहे. पीपल अँड ब्लॉग ही कॅटेगरी आहे, ती सिलेक्ट करायची आहे. जर आपण घरामध्ये रेसिपी वगैरे करत असेल तर रेसिपीची कॅटेगरी सिलेक्ट करायची. जर आपण मनोरंजन करत असाल तर एंटरटेनमेंट कॅटेगरी सिलेक्ट करायची. जर आपण कोणाला एज्युकेट करत असेल तर एज्युकेशनची कॅटेगरी सिलेक्ट करायची. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानं काय होते की आपला व्हिडिओ जे आपले कॅटेगरीचे लोक आहेत त्याच कॅटेगरीच्या लोकांना जाते. जर कॅटेगरी दुसरी सिलेक्ट केली, तर आपण व्हिडिओ बनवत असेल जर ब्लॉगचे आणि आपण जर सिलेक्ट केली असेल टेक कॅटेगरी, तर आपले व्हिडिओ व्हायरल होणार नाहीत मित्रांनो. त्याच्यामुळे काय करा, कॅटेगरी अवश्य सिलेक्ट करा. आणि ज्या सेटिंग असतात क्रोममधल्या पण सेटिंग आपल्याला सर्व करायच्या असतात. त्याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी. तुम्ही जर म्हणले तर स्पेशल व्हिडिओ घेऊन या, तर मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल. पण तुम्ही ती क्रोमची सेटिंग पण मी तुम्हाला संपूर्ण सांगेल मित्रांनो. ती सेटिंग केल्याशिवाय बी आपले व्हिडिओ व्हायरल होत नाहीत. त्या सेटिंगा पण खूप महत्त्वाच्या असतात. त्याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरी वगैरे, सर्व भाषा वगैरे, चॅनलचे टॅग वगैरे कसे लावायचे, काय लावायचे, ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल मित्रांनो. तर हेच काही कारण असतात, तर तुम्ही चॅनल नक्की ग्रो करू शकता. फक्त सुरुवातीला काय करा, मेहनत करा.
मेहनत आणि काय करा, खचून जाऊ नका. सुरुवातीलाच लोक काय करतात, 4-5 व्हिडिओ टाकतात, 9-10 व्हिडिओ टाकतात आणि खचून जातात. आपल्याला सुरुवातीला खचून जायचं नाही, रेग्युलर व्हिडिओ टाकायचे आहेत. तर चला, एवढं बोलून मी थांबतो आता. शेतामध्ये खूप काम आहेत. चल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण आपल्या सबस्क्राईब करा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.